नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अल्केमी एनमध्ये आपले स्वागत आहे. MPSC स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या अनुषंगानं आपण पाठीमागच्या आपल्या भागामध्ये चर्चा केली होती. ती म्हणजे स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेस, वीक ॲसिड आणि वीक बेस. आपण आजच्या भागामध्ये pH आणि pH ऑफ सोल्युशन याबद्दल डिटेल माहिती घेणार आहोत. तर pH ह्याची डेफिनेशन कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन अशी केली जाते. म्हणजे खऱ्या अर्थानं जर आपण pH समजावून घेत असू, एखाद्या सोल्युशनचा pH किती आहे, तर pH म्हणजे नेमकं काय असतं, तर pH म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन. एखाद्या सोल्युशनमध्ये H+ आयन त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे हे समजावून घेणे म्हणजे pH समजावून घेणे. तर pH ह्याचा जर लॉंग फॉर्म आपण समजावून घेत असू तर P म्हणजे पोटेन्स, पोटेन्स म्हणजे पॉवर, आणि H म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन आयन. म्हणजे pHचा लॉंग फॉर्म P म्हणजे पोटेन्स आणि H म्हणजे H स्टँड्स फॉर हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन. काही सोल्युशन्स आहेत, त्या सोल्युशनचा आपण pH बघूया. सुरुवातीला काही सोल्युशन्स आहेत त्यांचा pH हा ॲसिडिक असतो. मग आपण आधी ॲसिडिक सोल्युशनचा pH किती असतो हे समजावून घेऊया. त्याच्यानंतर न्यूट्रल pH बघूया आणि त्याच्यानंतर बेसिक pH किंवा अल्कलाईन pH आपण समजावून घेऊया. पण सर्वसाधारणपणे pHची कॉन्सेप्ट समजावून घेत असताना pH 0 पासून 7 पर्यंत हा ॲसिडिक pH असतो. pH 7 हा न्यूट्रल pH असतो आणि pH 7च्या पुढे आणि 14 पर्यंत हा बेसिक pH असतो. म्हणजे 0 to 7 ॲसिडिक pH, एक्झॅक्टली 7 हा न्यूट्रल pH आणि 7च्या पुढे 14 पर्यंत 14 पर्यंत 7 ते 14, 7च्या पुढे आणि 14 पर्यंत हा जो pH असतो तो अल्कलाईन pH किंवा त्याला आपण बेसिक pH सुद्धा म्हणतो. तर काही सोल्युशन्स आपण आज डिस्कस करणार आहोत, त्याचे आपण pH लक्षात घेणार आहोत. स्ट्रॉंग ॲसिड, त्याच्यामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड असेल किंवा सल्फ्युरिक ॲसिड असेल, त्याचा pH आपल्याला 0च्या दरम्यान किंवा थोडासा 0च्या पुढं पण 1च्या असलेलं लक्षात येतं. गॅस्ट्रिक ज्यूस, ज्याला आपण जाठर रस म्हणतो, त्याचा pH आपल्याला 1 आहे हे लक्षात येतं. त्याच्यानंतर लेमन ज्यूस, लेमन ज्यूसचा pH 2.5 आहे. व्हिनेगारचा pH 3 आहे. pH ऑफ व्हिनेगार इज 3, पण व्हिनेगार म्हणजे 10% ॲसिटिक ॲसिड हे लक्षात ठेवलं पाहिजे. टोमॅटो ज्यूसचा pH 4.1. ब्लॅक कॉफी तिचा pH आहे 5.0. ॲसिड रेनचा pH 5.6. युरिन pH 6.0 आणि रेन म्हणजे पहिला पाऊस आणि मिल्क ह्याचा जो pH असतो. रेनचा pH असेल साधारणपणे जो पहिला पाऊस येतो, त्या पहिल्या पावसाचा pH आपण मेजर केला किंवा दूध मिल्क त्याचा जर आपण pH चेक केला तर ह्या दोघांचा, रेन आणि मिल्कचा pH आपल्याला 6.5 इतका आपल्याला मिळतो. म्हणजे स्ट्रॉंग ॲसिडचा 0 ते 1 आम्लधर्मी, गॅस्ट्रिक ज्यूसचा 1 आम्लधर्मी, लेमन ज्यूसचा 2.5 आम्लधर्मी, व्हिनेगार 10% ॲसिटिक ॲसिड 3.0 आम्लधर्मी, त्याच्यानंतर टोमॅटो ज्यूस 4.1 आम्लधर्मी pH, ब्लॅक कॉफी pH 5 आम्लधर्मी, ॲसिड रेन त्याचा जो pH आहे, ॲसिड रेनचा pH 5.6. ओके, ॲसिड रेन त्याचा pH 5.6, कारण त्याच्यामध्ये थोडे ॲसिड कंटेंट असतात. 5.6 आम्लधर्मी. युरिनचा pH 6 आम्लधर्मी. आणि रेन पाऊस कोणताही, पहिला पाऊस असो किंवा त्याच्यानंतरचे जे पाऊस असतात त्या पावसाचा pH आपण मोजला तर 6.5 आणि मिल्कचा सुद्धा आपण pH मोजला 6.5. हे सगळे आम्लधर्मी pH आहेत, त्याला आपण ॲसिडिक pH असं म्हणतो. त्याच्यानंतर न्यूट्रल pH म्हणजे जो pH बरोबर एक्झॅक्टली 7 असतो, 7.0,
त्याला मराठीमध्ये उदासीन पीएच असं म्हणतात. मग न्यूट्रल पीएच कुणाकुणाचा असतो तर प्युअर वॉटर. आपण प्युअर वॉटरचा पीएच चेक केला तर तो बरोबर 7.0 असायला पाहिजे, त्याच्यामुळे तो उदासीन पीएच आहे. शुगर सोल्युशन, आपण शुगर सोल्युशनचा पीएच चेक केला तर तो सुद्धा 7.0च्या अराउंड येतो. म्हणजे शुगर सोल्युशन हे सुद्धा उदासीन प्रकारचं सोल्युशन आहे. आपण पाहतोय की अल्कलाईन म्हणजे आम्लधर्मी पीएच म्हणजे ॲसिडिक पीएच आपण पाहतोय. न्यूट्रल पीएच आपण पाहिली, उदासीन पीएच. आता आपण पाहणार आहोत पुढचा पीएच अल्कलाईन पीएच, म्हणजे त्याला आपण बेसिक पीएच असं सुद्धा म्हणतो. मराठीमध्ये त्याला आम्लारी धर्मी असं आपण म्हणतो. म्हणजे कोणता पीएच आम्लारी धर्मी आहे हे आता आपण बघणार आहोत. तर ब्लड म्हणजे रक्त, शरीरातलं रक्त, ह्याचा जो पीएच असतो तो 7.4 आहे. ब्लड रक्ताचा पीएच 7.4, त्याच्यामुळे तो आहे आम्लारी धर्मी म्हणजे अल्कलाईन पीएच किंवा बेसिक पीएच. बेकिंग सोडा, सोल्युशन ऑफ बेकिंग सोडा जर केला, म्हणजे खाण्याचा सोडा असतो बेकिंग सोडा, त्याचं जर आपण सोल्युशन केलं आणि त्याचा पीएच बघितला सोल्युशन ऑफ बेकिंग सोडा तर तो आहे 8.5. 8.5 हा सुद्धा आम्लारी धर्मी पीएच आहे. म्हणजे खाण्याच्या सोड्याचे द्रावण, त्याचा पीएच 8.5 आम्लारी धर्मी. टूथपेस्ट, रेग्युलर टूथपेस्ट असते, त्याचा पीएच 9.5, तो सुद्धा आम्लारी धर्मी आहे. मिल्क ऑफ मॅग्नेशियाचा पीएच आहे 10.5. मिल्क ऑफ मॅग्नेशिया 10.5 आम्लारी धर्मी. लाईम वॉटर, चुन्याची निवडी, ओके, तिचा पीएच आहे 11.0. लाईम वॉटर, चुन्याची निवडी 11.0 हा सुद्धा पीएच आम्लारी धर्मी आहे. आणि त्याच्यानंतर 1 मोलार NaOH, सपोज आपण 1 मोलार NaOH सोल्युशन तयार केलं, 1 मोलार NaOH, तर त्याचा पीएच आहे 14 म्हणजे आम्लारी धर्मी. म्हणजे ब्लड 7.4 आम्लारी धर्मी, खाण्याच्या सोड्याचे द्रावण 8.5 आम्लारी धर्मी, टूथपेस्ट 9.5 पीएच आम्लारी धर्मी, मिल्क ऑफ मॅग्नेशिया पीएच 10.5 आम्लारी धर्मी, लाईम वॉटर, चुन्याची निवडी 11.0 हा आम्लारी धर्मी, मिल्क ऑफ मॅग्नेशिया 10.5 आम्लारी धर्मी, लाईम वॉटर 11.0 आम्लारी धर्मी. आणि शेवटी आपण पाहिलं होतं 1 मोलार NaOH सोल्युशन तयार केलेलं, त्याचा पीएच 14 म्हणजे 14 आम्लारी धर्मी आहे. किंवा NaOHचं कोणतंही सोल्युशन तयार केलं, हे 1 मोलार हे थोडं डायल्यूट होईल, पण NaOHचं सोल्युशन आपण तयार केलं तर ते स्ट्रॉंगली बेसिक म्हणजे 14 पीएच दाखवतं. आपण डिस्कस करतोय की पीएच ऑफ सोल्युशन, ह्याच्यामध्ये आपण सुरुवातीला बघितलं होतं काही सोल्युशन्स आम्लधर्मी आहेत, काही सोल्युशन्स आम्लारी धर्मी आहेत आणि काही सोल्युशन आत्ता आपण पाहिली होती अल्कलाईन पीएचचे आहेत म्हणजे आम्लारी धर्मी. म्हणजे काही उदासीन आणि आम्लारी धर्मी असे 3 प्रकार आपण बघितले होते. थोडंसं आता आपण पुढं जाताना पीएचची व्याख्या ज्या शास्त्रज्ञानं केली त्या शास्त्रज्ञाचं नाव होतं सोरेन्सन. म्हणजे ते आपण जाणून घेऊया. सोरेन्सन नावाच्या सायंटिस्टनं किंवा शास्त्रज्ञानं 1909 साली पीएचची व्याख्या केली. सोरेन्सन 1909 त्यानं पीएचची डेफिनेशन केली. त्याच्या म्हणण्यानुसार पीएच म्हणजे नेगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन आयन. ओके, म्हणजे पीएच इज इक्वल टू नेगेटिव्ह लॉगचा बेस 10 असला पाहिजे आणि ब्रॅकेटमध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन असलं पाहिजे. म्हणजे सोरेन्सन 1909 साली त्यानं जी पीएचची व्याख्या केली त्या पीएचच्या व्याख्येनुसार पीएच इज इक्वल टू नेगेटिव्ह लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन आयन. आणि हे जे हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन आहे त्याचं युनिट आहे मोल DM⁻³ म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन जर मोजायचे असतील तर त्याचं युनिट आपण मोल DM⁻³ ह्याच्यामध्ये आपण कॅल्क्युलेट करू शकतो. मग पीएच आपण बघितलं, त्याच्याबरोबर आपण पीओएच सुद्धा बघून घेऊया. पीओएच म्हणजे नेमकं काय, तर पीओएच म्हणजे नेगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- आयन. पीओएचचा हा फॉर्म्युला आहे. पीओएच इज इक्वल टू नेगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 आणि OH- आयन कॉन्सन्ट्रेशन. आता पीएच आणि पीओएच ह्या दोघांची ॲडिशन करूया. सपोज पीएच प्लस पीओएच जर आपण ॲडिशन केली म्हणजे पीएच प्लस पीओएच इज इक्वल टू आपल्याला एक व्हॅल्यू मिळते दॅट इज इक्वल टू 14. पीएच प्लस पीओएच इज इक्वल टू 14. आपण पीएच स्केल मांडू शकतो, जी रेग्युलर स्केल आहे त्याच्यावर सुद्धा आपण पीएच स्केल अशी मांडू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल अशी एक लाईन आपण काढू शकतो.
त्या लाईनवर आपण 0 to 7 0 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 0 to 7 हा जो एरिया आहे पी एच स्केलवरचा तो ॲसिडिकचा आहे. एक्झॅक्टली 7 जो आहे तो न्यूट्रल आहे आणि 7च्या पुढे 14पर्यंत तो जो आहे तो बेसिक आहे. म्हणजे बेसिक पी एच त्याला म्हणण्यात येतं. म्हणजे 0 to 7 ॲसिडिक पी एच, 7 न्यूट्रल पी एच उदासीन आणि 7च्या पुढे आणि 14पर्यंत हा अल्कलाईन पी एच म्हणजे बेसिक पी एच. ही जी एक स्केल काढली जाते ज्या स्केलवर ॲसिडिक पी एच, त्याच्यानंतर न्यूट्रल पी एच आणि बेसिक पी एच हे दाखवले जातात 0 पासून 14पर्यंत. त्याला आपण म्हणणार आहे पी एच स्केल. पी एच ऑफ ब्लड जस्ट आपण बघितलं होतं, डिस्कशन करतोय, पुढं जातोय. पी एच ऑफ ब्लड साधारणपणे 7.36 अप टू 7.42 एवढा मेजर केला जातो. म्हणजे 7.36 ते 7.42च्या दरम्यान आपल्याला पी एच ऑफ ब्लड मिळतो. आपण डिस्कशन करतोय ॲसिड, बेस, त्याच्यानंतर आता आपण थोडंसं पुढं जाताना ॲसिड, बेस आणि आज पी एच बघितला. पी एचकडून आपण थोडंसं पुढं जाताना ॲसिड आणि बेसच्या संदर्भात एक रिॲक्शन आपल्याला दिली जाते आणि त्या रिॲक्शनचं नाव आहे न्यूट्रलायझेशन रिॲक्शन, उदासीकरणाची रिॲक्शन. ह्या रिॲक्शनमध्ये ॲसिड आणि बेस एकमेकांशी रिॲक्शन करतात. व्हेन ॲसिड इदर रिॲक्ट विथ बेस इट गिव्स सॉल्ट अँड वॉटर. ही नॉर्मल रिॲक्शन आहे. म्हणजे स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस एकमेकांशी रिॲक्शन करून त्याच्यापासून सॉल्ट आणि वॉटर जर तयार होत असेल तर त्या रिॲक्शनला न्यूट्रलायझेशन रिॲक्शन, उदासीकरणाची अभिक्रिया असं म्हटलं जातं. मग फॉर एक्झाम्पल HCl आणि NaOH ह्या दोघांची रिॲक्शन केली. HCl स्ट्रॉंग ॲसिड आहे, NaOH स्ट्रॉंग बेस आहे. HCl NaOH ह्या दोघांची रिॲक्शन केली तर त्याच्यापासून NaCl आणि वॉटर मॉलिक्यूल हे दोन्ही तयार होतात. NaCl हे सॉल्ट आहे, वॉटर मॉलिक्यूल त्याचा बाय प्रोडक्ट आहे. मग NaCl हा तयार झालेला सॉल्ट आहे. मग आता आपण सॉल्टकडे जाणार आहोत. मग सॉल्टकडे जाण्याच्या पूर्वी आपण त्याची पार्श्वभूमी बघितली की सॉल्ट म्हणजे काय. Salts are the product which are formed by reaction of strong acid and strong base. किंवा ॲसिड आणि बेसच्या रिॲक्शनमधून सुद्धा, अगदी गरज नाही आहे स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेस असं, पण ॲसिड बेसच्या रिॲक्शनमधून आपल्याला सॉल्ट आणि वॉटर हे प्रोडक्ट मिळत असतील तर ती रिॲक्शन न्यूट्रलायझेशनची रिॲक्शन आहे. नाव लेट अस डिस्कस. आपण ह्या पुढच्या भागामध्ये आपण सॉल्टचे 4 प्रकार बघतोय. ओके, अगदी कॉमन सॉल्ट आत्ताच्या आपण रिॲक्शनमध्ये NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड, त्यालाच आपण कॉमन सॉल्ट म्हणतो. तो टेबलवर असतो, डायनिंग टेबलच्या किंवा जेवणाच्या, त्याला आपण टेबल सॉल्ट असं सुद्धा म्हणतो. मग आता फॉर एक्झाम्पल NaClचं एक्झाम्पल घेऊन आता सॉल्टचे 4 प्रकार आहेत ते आपण समजावून घेऊया. देर आर 4 टाईप्स ऑफ सॉल्ट. एक, स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसपासून तयार झालेले सॉल्ट. जे सॉल्ट स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसपासून तयार झालेले आहेत त्याचे एक्झाम्पल NaCl सोडियम क्लोराईड, Na2SO4 सोडियम सल्फेट, NaNO3 सोडियम नायट्रेट, KCl पोटॅशियम क्लोराईड आणि KCl पोटॅशियम क्लोराईड आणि KNO3 पोटॅशियम नायट्रेट. म्हणजे NaCl सोडियम क्लोराईड, Na2SO4 सोडियम सल्फेट, NaNO3 सोडियम नायट्रेट, KCl पोटॅशियम क्लोराईड, KNO3 पोटॅशियम नायट्रेट. स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेस पासून तयार झालेले सॉल्ट्स आहेत. त्याचे एक्झाम्पल आपण बघूया. NH4Cl अमोनियम क्लोराईड, CuSO4 कॉपर सल्फेट, NH4NO3 अमोनियम नायट्रेट आणि CuCl2 कॉपर क्लोराईड. ही एक्झाम्पल आहेत. हे सॉल्ट्स आहेत जे स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेसपासून तयार होतात. आता वीक ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसपासून तयार झालेले काही सॉल्टचे एक्झाम्पल बघूया. वीक ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस ह्या दोघांच्या कॉम्बिनेशन रिॲक्शनपासून तयार झालेले काही सॉल्ट्स आहेत. त्याचं एक्झाम्पल आहे CH3COONA म्हणजे सोडियम ॲसिटेट, CH3COONA सोडियम ॲसिटेट, KCN पोटॅशियम सायनाईड आणि Na2CO3. हे जे सॉल्ट्स आहेत ते वीक ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसपासून तयार झालेलं आपल्या लक्षात येतं. आता वीक ॲसिड आणि वीक बेसपासून तयार झालेले सॉल्ट, एक म्हणजे CH3COONH4 आणि दुसरा म्हणजे NH4Cl अमोनियम सायनाईड.
हे जे दोन सॉल्ट्स आहेत ते वीक ॲसिड आणि वीक बेसपासून तयार झालेले हे आपल्या लक्षात येतं. आपण डिस्कस करतोय सॉल्ट आणि सॉल्टचे 4 टाईप. जस्ट आपण आता सॉल्टचे 4 टाईप हे पाहिले. पण ज्यावेळेला आपण pH ह्याचा विचार करत होतो तर pH ह्याचा विचार करत असताना आपण सॉल्टकडे गेलो. पण पुन्हा एकदा आपण pH वर येताना शरीरामध्ये आपल्या काही ठराविक एन्झाईम्स असतात आणि हे एन्झाईम ठराविक pHला कार्य करत असतात. ओके, एन्झाईमचं शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या बॉडीमध्ये जी फंक्शन्स असतात तर त्या वेगवेगळ्या pHला बॉडीमधली वेगवेगळे एन्झाईम कार्य करत असतात. त्यांचे pH किती असतात हे सुद्धा आपण माहीत करून घेऊया. तर लायपेज नावाचं एन्झाईम आहे, पॅन्क्रियासमधलं लायपेज नावाचं एन्झाईम, त्याचा ऑप्टिमम pH असतो 8.0. लायपेज नावाचं परत सेकंड एन्झाईम आहे, पण ते स्टमकमधलं असतं. लायपेज पॅन्क्रियाजमधलं एन्झाईम 8.0 pH आणि लायपेज स्टमकमधला जो एन्झाईम आहे ते 4.0 ते 5.0. पेप्सिन नावाचं जे एन्झाईम आहे त्याचा pH असतो 1.5 to 1.6. ट्रिप्सिन नावाचं एन्झाईम आहे त्याचा pH आहे ऑप्टिमम pH 7.8 to 8.7. युरिएज नावाचं एन्झाईम आहे त्याचा pH आहे 7.0. इन्व्हर्टेज नावाचं एन्झाईम आहे त्याचा pH आहे 4.5. माल्टेज नावाचं एन्झाईम आहे त्याचा pH आहे 6.1 अप टू 6.8. हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि अमायलेज म्हणजे पॅन्क्रियाज, अमायलेज हे जे एन्झाईम आहे त्याचा pH आपल्याला मिळतो 6.7 to 7.0. हे आजच्या भागामध्ये आपण pH, त्याच्यानंतर बॉडीमधले जे काही एन्झाईम्स असतात ते किती pHला काम करतात, त्याच्यानंतर pHची डेफिनेशन, काही ॲसिडिक pH, काही न्यूट्रल pH आणि काही अल्कलाईन pH हे आपण आजच्या भागामध्ये डिस्कस केले. तर वेळ आहे आजच्या भागामध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा एकदा MPSC मार्गदर्शन सदराच्या निमित्तानं आपण पुन्हा उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत. प्लीज सबस्क्राईब करा माय चॅनेल अल्केमियन. थँक्यू.